नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता भाग्य ही प्रोजेक्टसाठी म्हणजे तिचं जे विज्ञान प्रदर्शन आहे त्या प्रोजेक्टसाठी आलेली असते. इकडे दुकानामध्ये सूर्याचे दोन मित्र आहेत, ते खेळत बसलेले असतात. तेव्हा सूर्य तिथे येतो. सूर्य आलेला पाहून ते थोडेसे हादरतात आणि कामाला सुरुवात करतात. सूर्य आल्या आल्या देवपूजा करतो आणि दुकानातली त्याची जी डेली रुटीन आहे ते सुरू होतं. सूर्याने हे सगळं मनापासून करत असतो. दुकानात व्यवस्थित लक्ष देणं, आपल्या बहिणींची काळजी घेणं, ह्या सगळ्या गोष्टी सूर्य मनापासून करत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे हे सगळे आता प्रोजेक्टसाठी आलेले असतात आणि आमदारांचा जो भाचा असतो तोही तिथं त्या ग्रुपमध्ये आलेला असतो. कारण भाग्याच्या शाळेतून 2 मॅडम आलेले असतात, 10 मुलांना घेऊन ते आलेले असतात. आणि इकडे तो म्हणत असतो की काही झालं तरी आता हिला कोण वाचवणार आहे, हिचा प्रोजेक्ट मी सबमिटच होऊ देत नसतो, हिची वाट लावत असतो. मग त्या ज्या शाळेमध्ये सोय केलेली असते तिथे एक रूम दिलेली असते मुलींना आणि सांगितलेलं असतं की आता त्यानंतर आपल्याला जायचं आहे. मग प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन होईल, मग तिथलं एक्झिबिशन, सायन्स एक्झिबिशन बघायचं आहे आणि मग आपल्याला साताऱ्याला निघायचं आहे. इथं कोणीही जाताना सामान ठेवायचं नाही, सगळं सोबत घेऊन यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही इथं आराम करा हे सांगितलं जातं. आणि तेव्हा हा मात्र बाहेरून राज हे सगळं पाहत असतो. तो म्हणत असतो आता खरी मजा येणार आहे, कारण खिडकीतून पडदा उघडून तो पाहत असतो आणि ह्या सगळ्या मुली ज्या आहेत आता बाहेर गेलेल्या असतात. तेवढ्यात त्या रूममध्ये तो तिथे येतो आणि त्याचबरोबर तिथे भाग्याला जो बेड दिलेला असतो त्या बेडवरती त्याने येऊन तिथे चिंगम लावून ठेवलेलं असतं. खरं तर भाग्या तिच्या मैत्रिणी तिला म्हणू लागतात की चल इथे समोरच मॉल आहे, आपण जाऊया. पण भाग्या म्हणत असते की नाही, नको, मला दादाने सांगितलेलं आहे माझ्या टीचरला सोडून कुठेही जायचं नाही. तेव्हा मैत्रिणी म्हणत असतात अगं पण दादा काही इथं बघायला आहे का, चल ना तू. पण भाग्या मात्र ऐकायलाच तयार नसते. भाग्याचं असं म्हणणं असतं की नाही, नको, कारण काही झालं तरी दादाला कळलं तर खूप अवघड होईल. मग आता सगळ्या मैत्रिणी निघून जातात. भाग्या मात्र तिथे प्रोजेक्टचं काम करत बसलेली असते. तेवढ्यात मॅडम येतात आणि मॅडम सांगू लागतात की भाग्या हे घे, तुझ्या दादाचा फोन आलेला आहे. मग सूर्या विचारतो तू पोचलीस ना व्यवस्थित, सगळं व्यवस्थित आहे ना, या सगळ्या गोष्टी सूर्या विचारत असतो आणि भाग्या पण त्याला सांगत असते की हो दादा, सगळं व्यवस्थित आहे, काळजी करायची अजिबात गरज नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भाग्या मनापासून ह्या गोष्टी करत असते आणि इकडे सूर्यालाही सांगते की मी कुठेही नाही जात. आता डॅडींनी बाहेरून चहा मागवलेला असतो आणि मग बाहेरून चहा आलेला असतो आणि डॅडी त्याचबरोबर शत्रू सगळेजण ते चहा पित असतात. तेव्हा डॅडींनी हा चहा मागवलेला असतो, तो मुद्दामच मागवलेला असतो, कारण ह्या बायकांनी डोकं उठवलेलं असतं असं डॅडींचं म्हणणं असतं. मग डॅडी तो चहा घेत असतात, पण त्यांना बाहेरचा चहा मात्र अजिबातच आवडत नाही. त्यांना ही गोष्ट पटतच नसते. तो चहा त्यांना काही बरा वाटत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की डॅडी तो चहा घेत असतात. त्याचवेळी तिथे येते ती म्हणजे आपली तेजू. आणि तेजू म्हणू लागते की अहो डॅडी, मी घरात असताना बाहेरून चहा मागवायची काय गरज आहे, हा घ्या बरं चहा, असं म्हणत तेजूने चहा आणून दिलेला असतो. तेजू तो चहा सगळ्यांना देते, सगळेजण चहा पितात आणि मग डॅडी म्हणू लागतात की खरंच सुनबाई ना गुणाची आहे. तेव्हा छत्री मात्र मध्ये मध्ये चोमडापणा करायचं काम करतो. तो सांगू लागतो की काय उपयोग आहे, ते सूर्याची दुसरी बहीण आहे ना, तिचं लय नाव लौकिक व्हायला लागलं आहे, जरा बघावं लागणार आहे, लक्ष घालावं लागणार आहे, असं ते बोलत असतात. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सूर्याच्या त्या बहिणीचा प्रोजेक्ट कसं काय पोचला हा प्रश्न यांना पडलेला असतो आणि हे कसं शक्य झालेलं आहे, त्यामुळं ते सगळेजण विचार करत बसलेले असतात. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की आता भाग्याच्या ड्रेसला तो चिंगम त्या राजने तिथे लावलेला असतो, तो लागतो आणि बिचारी भाग्य तिथे वैतागून जाते. ती म्हणते हे काय झालं, मला आता चेंज करायला पाहिजे, असं म्हणत तिने तिथे चेंज करणार असते. पण परत तिच्या लक्षात येतं की नाही, इथे नको चेंज करायला, आपण बाहेर गेलं पाहिजे, असं म्हणत तिने बाथरूममध्ये चेंज करण्यासाठी जाते. राज मात्र टपूनच बसलेला असतो. भाग्याच्या मागे जायचं, मागावर राहायचं, तिला त्रास द्यायचा, हे सगळं राजच्या डोक्यात सुरू असतं. आणि राज मग भाग्याच्या मागे मागे जाऊ लागतो आणि त्याचबरोबर त्याला असं वाटत असतं की आता आपल्याला सगळी लॉटरी लागलेली आहे. मग तो त्या खिडकीतून कॅमेरा लावून म्हणजे मोबाईलवरती लिटरली तो कॅमेरा ऑन करतो आणि भाग्यावरती लक्ष ठेवून असतो. बिचारी भाग्या तिथे घाबरलेली असते, कोणतरी आहे तिला वाटतं आणि तो येऊन पुन्हा दरवाजा बंद करून जातो. तेव्हा मात्र भाग्याला खूपच टेन्शन आलेलं असतं. बिचारी भाग्या रडायला लागलेली असते आणि नेमकं त्याच वेळेस
दादा मला वाचव असं ती म्हणत असते. आणि इकडे सूर्यालाही वाईट स्वप्न पडतं. इकडे व्यंकटेश सरांकडे आता आलेली असते शाळेमध्ये तुळजा. व्यंकटेश सरांना ती म्हणते, तुम्ही मला बोलवलं होतं? तेव्हा व्यंकटेश सर म्हणतात की हो, मला तुम्हाला सांगायचं आहे. तेव्हा तुळजा म्हणत असते, पण व्यंकटेश सर मला एक गोष्ट कळली नाही आहे की ते CCTVची जी रूम आहे ती बंदच आहे. मी काल तिकडे जाण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा व्यंकटेश सर म्हणतात, हो ती बंदच आहे. त्यामुळं तुळजा पुन्हा म्हणू लागते की मग काय करावं लागेल. तेव्हा व्यंकटेश सर म्हणतात की इथं आपण थांबणंसुद्धा रिस्की आहे. मी एक गोष्ट तुम्हाला सांगत आहे, ती घ्या. असं म्हणत व्यंकटेश सर एक पेनड्राईव्ह देतात आणि तुळजाला म्हणतात की मी हे फुटेज तुम्हाला दिलेलं आहे, हे कोणालाही सांगायचं नाही. आणि व्यंकटेश सरांनी तुळजाला ते फुटेज दिलेलं असतं. तुळजा ते फुटेज घेते आणि त्याचबरोबर व्यंकटेश सरांना म्हणते की थँक्यू. व्यंकटेश सर म्हणतात, काही झालं तरी माझं नाव कुठेही येऊ देऊ नका, कारण माझ्यासाठी ते खूप रिस्की आहे, असं व्यंकटेश सरांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि इकडे सूर्याला वाईट स्वप्न पडलं आहे, आपली भाग्य अडचणीत आहे आणि त्याचवेळी तो एकदम ओरडतो उठतो. तेव्हा सर त्याला त्याचे मित्र म्हणू लागतात की अरे तू जरा जास्तच काळजी करतोय. खरं ना, जास्त काळजी करणाऱ्याची स्पर्धा लागली ना तर त्यात तुझा नंबर येईल आधी, माहिती आहे का. तेव्हा त्याला समजून सांगतात की भाग्याच्या जवळ नाही आहेस ना तू, म्हणून असं होत आहे, नको काळजी करू एवढी, असं सूर्याला त्याचे मित्र समजून सांगत असतात. परंतु सूर्याला भीती तर वाटतच असते, कारण आपल्या बहिणींवर त्याचा खूपच जीव असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या म्हणत असतो की नाही, मला काय वाटते माहिती आहे का, मी फोन केला पाहिजे, मला एकदा भाग्याशी बोलून घेतलं पाहिजे. मग सूर्या लगेचच भाग्याच्या मॅडमना फोन लावतो. आणि मग इकडे भाग्या वॉशरूममध्ये रडत बसलेली असते, कारण बाहेरून दरवाजा बंद असतो. ती म्हणत असते की नाही भाग्या, तू सूर्यादादाची बहीण आहे, वहिनीनं सांगितलं आहे ना दादाला की मी काळजी घेईल माझी स्वतःची, मग हे सगळं काय चाललं आहे. नाही नाही, अजिबात नाही, हे असं होता कामा नये, माझ्या बाबतीत हे सगळं चुकीचं घडतं आहे, असं भाग्या विचार करत असते. मला धीराने घेतलं पाहिजे. मग मॅडमना सूर्या फोन लावतो. मॅडम म्हणतात की हो आतमध्ये असेल ती, बघते मी, असं म्हणत मॅडम आत जातात. तेव्हा सूर्या म्हणतो काय झालं. तेव्हा त्या म्हणतात की मला ना थोडं काहीतरी वेगळं वाटतं आहे. तेव्हा मॅडम म्हणतात की ती जेवायला गेलेली आहे. पण सूर्याच्या मनातली शंका मात्र कमी होत नसते. सूर्याला काळजी वाटत असते की नक्की आपली भाग्या सुखरूप असेल ना, तिच्या बाबतीत काही झालं तर नसेल ना, अशी काळजी सूर्याच्या मनात वाटत असते. आणि सूर्या म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला ना भाग्याची जास्तच काळजी वाटायला लागलेली आहे, ती कुठल्या संकटात अडकलेली नको आहे, असं सूर्याचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सूर्या पाहतो भाग्याला शोधत मॅडम आलेले असतात, सगळीकडे शोधत असतात आणि भाग्याच्या लक्षात येतं कोणीतरी आलेलं आहे. मग ती बाथरूममधून ओरडू लागते. मग मॅडम बाथरूमकडे जातात, कडी उघडतात आणि भाग्याला म्हणतात अगं काय झालं. भाग्या मॅडमना मिठी मारते आणि रडायला सुरुवात करते. मॅडम म्हणतात रडू नकोस, काळजी करू नको, मी आहे ना, असं म्हणत मॅडम तिची समजूत घालत असतात. इकडे आता मॅडमने तिला सांगितलेलं असतं काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि आपण शोधून काढूया हे सगळं कुणी केलेलं आहे, आणि चल आता प्रेझेंटेशनची तयारी करायची आहे, आपल्याला जायचं आहे, हे मॅडम तिला सांगतात. आणि इकडे आता तुळजा घरी पोचलेली असते, तिच्याकडे पेनड्राईव्ह असतो आणि त्याचबरोबर शत्रू मात्र सिगारेट ओढत बसलेला असतो आणि ते सिगारेट ओढून तो तिथंच ठेवलेल्या इस्त्रीच्या कपड्यांवरती ते टाकू लागतो आणि ते कपडे जळायला लागतात. तेजू तिथं आलेले असते आणि तो हका मारू लागतो, बायको बायको तुला कळते का हे सगळं काय चाललेलं आहे तुझं. तेव्हा तिथे लगेचच डॅडी येतात आणि म्हणतात सुनबाई काय चाललं आहे, तुझ्या भावाने हे शिकवलं आहे का, हे असं बोललं जात असतं. बिचाऱ्या तेजूला वाईट वाटतं आणि मग लगेचच कमरेचा बेल्ट काढला जातो आणि शत्रू म्हणत होतो असतो की आता तुला दाखवतो काय करायचं आहे ते. बिचारी शालन मालन हे सगळं पाहत असतात. त्यांना दोघींनाही धक्का बसलेला असतो की आता काय करायचं, आपल्या सुनेच्या आयुष्यात लेकीच्या आयुष्यात हे वाईट घडत आहे असं त्यांना वाटत असतं. आणि त्या दोघीजणी भांडतच येतात. मालन म्हणू लागते मी तुला कधी सावत्रपणाची वागणूक दिली रे, बाहेरची लोक तर म्हणतात की हा माझाच मुलगा आहे. तेव्हा शालन म्हणते की हो बरोबर आहे, माझ्या मुलाला माझ्यापासून तोडायला लागला. तर डॅडी म्हणतात की देवा उचला ह्यांना, आणि असं म्हटल्यानंतर डॅडी देवाला परत म्हणतात अहो मला नाही हो, यांना सांगत आहे, हे डॅडी बोलत असतात. त्यानंतर डॅडींचं असं म्हणणं असतं की हे सगळं काय चाललं आहे, अति होतं आहे, आणि शत्रू पण तेच म्हणत असतो. तेव्हा डॅडी म्हणत असतात की काही झालं तरी ह्यातनं सगळ्यातनं लवकर मार्ग काढला पाहिजे, नाहीतर अवघड होत आहे. आणि ह्या दोघीजणी ते दोघंजण घरातून निघून जातात. तर त्याला मागून म्हणतात घेऊन जा रे, बेल्ट तर घेऊन जा. आणि इकडे तेजू मात्र म्हणत असते की या दोघींच्या भांडणाच्या नाटकामुळं आज मी वाचलेली आहे. इकडे
तुळजा आता राजूला विचारत असते की लॅपटॉप आहे का गं, कोणाकडे मिळेल का, मला ना काम आहे माझं कॉन्फरन्सचं. तेव्हा ती म्हणते की आहे ना, नानांच्यात आहे लॅपटॉप, त्यांच्याकडून मिळेल आपल्याला. तुळजा म्हणते की हो, मग आपण धनुदीदीला आणायला सांगूया उद्या, ती गेली ना स्वयंपाक करायला, तिला घेऊन यायला सांगूया. आणि तुळजाचा प्रश्न इथे मिटलेलाच असतो, कारण सूर्याच्या जीवावर उठलेला आमच्या घरावर कोण आहे वाईट नजर ठेवणारा हे तुळजाला शोधून काढायचं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.